नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची सलग तिसऱ्यांदा शपथ घेतलेली आहे आणि याच मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे केवळ एक राज्यमंत्री आहेत. याबद्दलच बोलणार आहोत आपण. आपल्यासोबत शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे आहेत. आप्पा, समाधानी आहात केवळ एका राज्यमंत्री पदावरती? देशामध्ये पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांचं मंत्रिमंडळ स्थापित झालेले भारत या निवडणुकीचा जर विचार करता, शिवसेना पक्ष हा जुना साथी खरं तर एनडीएचा आहे आणि एनडीए घटक पक्षाचा जुना साथी म्हणून शिवसेना पक्षाला कॅबिनेट मंत्रीपद मिळावं ही अपेक्षा माफक आमच्या अपेक्षा होती. चंद्राबाबू नायडू यांचे 16 खासदार निवडून आले, त्याचबरोबर नितीश कुमार यांचे 12 खासदार निवडून आले. त्या खालोखाल शिवसेना पक्षाचे 7 खासदार निवडून आले. चिराग पासवान यांचे 5 खासदार निवडून आले, त्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं. कुमारस्वामी यांचे 2 खासदार कर्नाटकातून निवडून आले, त्यांना एक कॅबिनेट मंत्रीपद दिलं. त्याचबरोबर जितेन माझी बिहारमधून ते स्वतः एकटे निवडून आले, त्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं. तर आमची अपेक्षा होती की शिवसेना पक्षाला एक कॅबिनेट मंत्री, एक राज्यमंत्रीपद मिळावं ही अपेक्षा होती. निदान एक राज्यमंत्रीपद जे दिलेलं आहे त्यांनी, आणि 35व्या स्थानी आम्हाला शपथविधी घ्यावा लागला, ते कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ आमच्या खासदारांनी ती घेतली असती तर आम्हाला समाधान वाटलं असतं. खरं तर उद्धव ठाकरे जेव्हा याच एनडीए सरकारसोबत होते त्यावेळेला त्यांना भरभरून पदे दिली जायची, कॅबिनेट मंत्रीपद त्यांना दिलं जायचं. अगदी अलीकडच्याच काळात एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद त्यांना दिलं होतं, मात्र ते अडून राहिले. त्यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली नाही, कॅबिनेटच त्यांना हवं होतं. एकीकडं त्यांनी अशा प्रकारे त्यांना न्याय देणं आणि एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीसोबत असताना उठाव केला आणि परत भाजपसोबत आले. इतका उठाव त्यांनी केलेला असताना सुद्धा तुम्हाला तशा प्रकारची न्यायिक बाजू भेटत नाहीये. दुजाभाव तुमच्याबद्दल केला जाते, खच्चीकरण केलं जाते तुमचं महाराष्ट्रात. माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये सरकार आले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार असताना शिंदे साहेबांना न्यायिक भूमिका खरं तर या सगळ्या गोष्टीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मिळेल ही अपेक्षा होती. आम्ही माननीय शिंदे साहेबांना या बाबतीमध्ये सविस्तर आमची भूमिका माननीय शिंदे साहेबांकडे मांडलेली. भारतीय जनता पक्षाचा जुना साथी, एनडीएचा जुना साथी म्हणून शिवसेना पक्षाला कॅबिनेट मंत्रीपद तर मिळायलाच हवं होतं ही आमची मागणी होती. खरं तर याबद्दल आता एक मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदी यांनी अमित शहाच्या कानावर टाकली का ही सगळी खतखत जी आहे तुमच्या मनातली? मला त्या बाबतीमध्ये काही माहिती नाही, परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही स्वतः या संदर्भात सांगितलं होतं की आपण या बाबतीमध्ये खरं तर केंद्रीय नेतृत्वाला आपण ही गोष्ट आमची जी भूमिका मांडली ती त्यांच्या कानी घातली पाहिजे. शेवट राज्यामध्ये येणाऱ्या निवडणुका आहे विधानसभेच्या, आणि निवडणुकीला सामोरं जात असताना आज जर पाहिलं तर लोकसभेच्या निवडणुका होत असताना 28 जागा राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाने लढवल्या, त्यांना 9 सीट मिळाले. शिवसेना पक्षाने 15 जागा लढवल्या, त्यांना 7 सीट मिळाले. हा स्ट्राईक रेट देखील शिवसेना पक्षाचा चांगला आणि अधिक आहे, आणि आम्हाला पूर्णपणे खात्री होती की कॅबिनेट मंत्रीपद तरी शिवसेना पक्षाला मिळेल. परंतु या सगळ्या घडामोडीमध्ये इतर पक्षाला एक न्याय आणि शिवसेना पक्षाला एक न्याय असं आम्हाला वाटतं. मुख्यमंत्री मोदी आणि शहांकडे मागणी करू शकतात परत एकदा कॅबिनेट मंत्रीपद द्यावं म्हणून, कारण विधानसभेच्या निवडणुका 4 महिन्यावरती आली. तुम्हाला ताकद देणं गरजेचं आहे. राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका येत असताना जे घटक पक्ष आहे राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये खास करून शिवसेना असतील, राष्ट्रवादी असतील, यांना न्यायिक भूमिका केंद्र सरकारने किंवा केंद्रीय नेतृत्वाने द्यावी अशी आमची न्यायिक भूमिका आहे. इतर राज्यातल्या एक खासदार आले तरी त्यांना पद दिलेत, मग अजित पवार गटाला पण काही पद दिलं नाही. काय कारण होतं? काय घडामोडी नेमक्या घडल्या? कारण प्रफुल्ल पटेल शपथ घेतील असं या ठिकाणी एकदम चित्र तयार झालेलं होतं, त्यांनी तयारी पण केली होती आणि ते म्हटले की मला ऐन वेळेला फोनच नाही आला. खरं तर या बाबतीमध्ये मी सांगेल की माननीय अजितदादा पवार यांनी खूप मोठी भूमिका ही या सगळ्या घडामोडीमध्ये भारतीय जनता पक्षासाठी घेतलेलं. परिवाराशी देखील एक या सगळ्या घडामोडीमध्ये रोष देखील घेतलेला आहे, आणि मला असं वाटतं की अजितदादाला देखील न्याय देण्याची भूमिका ही भारतीय जनता पक्षाने घ्यायला पाहिजे होती. तर ज्या पद्धतीनं भाजपनं पण त्यांच्या महाराष्ट्रातल्या खासदारांना मंत्रीपद दिलेत, त्यामध्ये उदयनराजे भोसले यांना एक पद मिळेल अशी अपेक्षा होती, कारण मराठा आरक्षणाचा ज्या पद्धतीनं फटका
या सगळ्या लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला बसला, तर त्याची एक भरपाई म्हणून किंवा उदयनराजेंना पद देऊन मराठा समाजाचं एक समजूत काढण्याचा प्रयत्न किंवा त्यांना आरक्षण मिळावं यासाठीचं एक पुढचं पाऊल म्हणून उदयनराजेंना एक पद मिळेल अशी एक अपेक्षा होती, परंतु तसं काही घडलं नाही. तर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार म्हणून माननीय उदयनराजे यांच्याकडं पाहिलं जातं. छत्रपती उदयनराजे भोसले हे लोकसभेमध्ये तिसऱ्यांदा निवडून गेलेले आहेत. त्यामुळं उदयनराजेंचा सन्मान व्हावा ही न्यायिक भूमिका महाराष्ट्रातील जनतेची निश्चितपणे आहे. छत्रपती शिवरायांच्या गादीचे वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, मराठा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि ही भूमिका आपण जी मांडली ती भूमिका न्यायिक भूमिका आहे छत्रपतींच्या बाबतीमध्ये. परंतु भारतीय जनता पक्षाचा हा अंतर्गत प्रश्न आहे. कुणाला संधी द्यावी, कुणाला मंत्री करावं, तो अंतर्गत प्रश्न आहे. परंतु आपण विचारलं तर छत्रपती उदयनराजेच्या विषयी महाराष्ट्राच्या जनतेमध्ये एक वेगळ्या प्रकारचं प्रेम आहे. तर एनडीए सरकारचा शपथविधी पार पडून काही तासच उलटले आहेत आणि त्यानंतर लगेचच या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील खासदारांमध्ये असा नाराजीचा सूर दिसतोय. त्यामुळं एनडीए मधली खतखत चव्हाट्यावर आली असं म्हणायला वाव आहे. नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.